तर महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये अवकाळीचा प्रकोप पाहायला मिळतोय। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा। चाळीसगाव पाचोऱ्यासह भडगाव तालुक्यातही वादळी पावसाची हजेरी। मका, ज्वारी, हरभरा, कांदा, पपई, केळी पिकांचं मोठं नुकसान। तर साताऱ्याच्या कराडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याची तारांबळ उडालेली आहे। गहू आणि ज्वारी पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे। नाशिकच्या निफाड तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा। कोटमगाव, खानगाव, खडक, माळेगाव शिवारातील पिकांचं नुकसान। तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील मलठण परिसरामध्ये अवकाळी पाऊस। गहू, कांदा, डाळिंब पिकांचं नुकसान झाल्याची माहिती। गहू भुईसपाट झाल्यानं उत्पन्न घटणार। बुलढाण्याच्या चिखली तालुक्यामध्ये गारांचा पाऊस। कांदा, गहू, हरभऱ्यासह इतर पिकांचं नुकसान। तर आंब्यासह इतर फळबागांचंही नुकसान झाल्याचा अंदाज। अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा फटका। नेवासा तालुक्यातील नांदूर, शिकारीसह इतर गावात गारपीट। कांदा, गहू, हरभरा पिकांना फटका बसणार। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। गहू, ज्वारीसह बाजरी पिकांचं मोठं नुकसान। भाजीपाला आणि फळबागांनाही मोठा फटका। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पाचोरा तालुक्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा। भडगाव तालुक्यातही वादळी पावसाची हजेरी। मका, ज्वारी, हरभरा, कांदा यांसह आंबा, लिंबू, शेवगा, पपई आणि केळी पिकांचं मोठं नुकसान। जळगावच्या 40 गावातील बहाळ शिवारामध्ये अवकाळी पाऊस। शेती पिकांचं मोठं नुकसान। ज्वारी पीक पूर्णपणे जमीनदोस्त। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी।